118 आहे. जुने CBS, नवीन CBS ते त्रिवेणी हाईट्स, ही बाडी हिरावाडी, त्रिकोणी बंगला, संदीप किराणा, KK वाघपासून आतमध्ये तुमच्या त्रिवेणी हाईट्सपर्यंत येईल. इथून ते परतीचा मार्ग आहे तिचा. त्याच्यानंतर ही गाडी दर 1 तासाला चालेल. आणि आम्ही शक्यतो KK वाघपर्यंत आणलो होतो, पण तुमच्या लोकांच्या समस्या बघून तुमच्या सोयीसाठी आम्ही बस चालू केलेली आहे. तरी कृपया तुम्ही या बसचा व्यवस्थित प्रकारे लाभ जर घेतला तर तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला तुम्हाला प्रतिसादही देता येईल. नक्कीच मी मनोहर जगताप, त्रिवेणी हाईट सोसायटी चेअरमन या नात्याने आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सिटी लिंक बस सेवा ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आजपासून ही बस त्रिवेणी हाईट सोसायटी ते नवीन CBS इथे हा बसचा प्रवास असणार आहे. यामध्ये विविध असे स्टॉप यामध्ये आहेत. त्रिवेणी हाईट्स पासून दात्रकपाटा, KK वाघ कॉलेज, त्रिकोणी बंगला, हिरावाडी, जुना आडगाव नाका ते निमाणी नवीन CBS असा ह्या बसचा प्रवास असणार आहे. तर म्हणून अनेक वेळा या ठिकाणी प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीने वाहनाने त्या ठिकाणी प्रवास करायचा वेळ त्या ठिकाणी येत असताना नव्याने प्रशासनाच्या माध्यमातून आणि सिटी लिंकच्या व्यवस्थापक कातकडे साहेबांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण या रूटचा या ठिकाणी सर्व्हे झाल्यानंतर या बसचा या ठिकाणी आज शुभारंभ होत आहे. तर जास्तीत जास्त ह्या संपूर्ण राऊतमाळा असेल, दात्रकपाटा असेल, आडगाव परिसर असेल, येथील या लोकांनी ह्या बसचा जास्तीत जास्त उपयोग करून या बसने प्रवास करण्याचा प्रयत्न करावा. भविष्यातही जास्तीत जास्त प्रवासी या बसने कसे जातील याचा आमचा सगळ्यांचा या ठिकाणी मानस असेल. म्हणून मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिक असतील, सर्व जनतेला या ठिकाणी मी आवाहन करेन की आपण या बसने जास्तीत जास्त प्रवास करावा. सकाळी 6:30 वाजेपासून बसची पहिली फेरी सुरू होते तर संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत बसची शेवटची फेरी असणार आहे. म्हणजे त्रिवेणी हाईट्स पासून दर 1 तासाला ही बस या ठिकाणी मार्गक्रमण करणार असून तिकडनं सुद्धा नवीन CBS वरून आपल्याला प्रत्येकी 1 तासाला ही बस सेवा उपलब्ध आहे. तर म्हणून मी या ठिकाणी नाशिक महानगरपालिका तसेच प्रशासनाचे मी खूप आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सिटी लिंक व्यवस्थापक मान्य कातकडे साहेबांनी आम्हाला ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उत्तम असं सहकार्य त्या ठिकाणी दिलं, म्हणून त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्रिवेणी हाईट सोसायटी या संपूर्ण नागरिकांच्या वतीने मी त्यांचे संपूर्ण प्रशासनाचे आणि मनपा विभागाचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण एक लाईन मध्ये असो बरोबर, म्हणजे गाडीचा एक व्हिडिओ सगळे एक एक सिंगल उभे राहा.